6617117 महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप हेल्पलाईन। सावंतांसोबत जे भाजपचे नेते गणेश ठाकरे यांनी बाबासाहेब पाटील यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहेत, तर अहमदपूरची जागा जी आहे ती भाजपला नाही मिळाली तर आम्ही अपक्ष लढवणार, त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये राष्ट्रवादी विरोधाचा रोष वाढताना पाहायला मिळतो। महायुतीचा षण्मुखानंद हॉलमध्ये प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि प्रवक्त्यांचा एक मेळावा झाला होता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर। त्यामध्ये महायुतीचे तिन्ही नेते, शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते, राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टीचं राज्यातील शीर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे स्पष्ट केलं होतं की आगामी विधानसभेची निवडणूक ही महायुती म्हणूनच लढली जाईल। त्यामुळे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, या दोन्ही घटक पक्षांनी ते भाषण पुन्हा एकदा बघण्याची गरज आहे। महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारची कटुता येईल असं वक्तव्य तिन्ही पक्षाच्या कुठल्याही पदाधिकारी किंवा प्रवक्त्याने करू नये, हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे। तानाजी सावंत असतील किंवा गणेश हाके असतील यांनी आपापल्या पक्षातील नेतृत्वांना हा प्रश्न विचारला तर अधिक संयुक्तिक राहील। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीमध्येच येणारी विधानसभेची निवडणूक आम्ही लढणार आहोत। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब असतील, कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, राज्याचे आमचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील, ह्या तिन्ही नेत्यांचा उत्तम समन्वय देशाचे लाडके लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब, त्याचप्रमाणे देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा साहेब, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे.पी. नड्डा साहेब, या तिन्ही नेत्यांबरोबर उत्तम समन्वय आहे। त्याचप्रमाणे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं शीर्ष नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांचे प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब, शिवसेनेचे प्रमुख नेते मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, या सगळ्यांबरोबर उत्तम समन्वय आहे आणि महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येणारी विधानसभेची निवडणूक आम्ही लढू। नंबर हा जो तुम्ही जाहीर केलेला आहे याच्यामध्ये फक्त महिलांच्या ज्या योजना आहेत की संपूर्ण सरकारी योजनांचा समावेश असणार आहे? संपूर्ण सरकारी योजनांचा समावेश आहे, पण प्राथमिकता याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ई रिक्षा, त्याचप्रमाणे तरुण युवक युवकांना जे स्टायपेंड 10,000 रुपये प्रतिमाह देण्याचं शासनाने घोषित केलेलं आहे, ही योजना असेल। त्याचप्रमाणे पिंक रिक्षा झाली, या विविध योजनांची माहिती आहे। त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्याच सरकारी योजना त्याची माहिती आहे, पण प्रामुख्याने आत्ता कारण खूप घाई, उद्या आजचा शेवटचा दिवस आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा, अनेक अर्ज अजूनही बाकी आहेत लोकांचे भरायचे, आणि त्यामुळे काही अडचण आली तर आम्ही या हेल्पलाईनच्या माध्यमातून पक्ष त्या माझ्या माता भगिनीच्या मदतीसाठी आहे। आम्ही मागणी केलेली आहे। मला विश्वास आहे की माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्या खात्याच्या आमच्या मंत्री भगिनी आदितीताई तटकरे, आज नक्कीच याबद्दलची घोषणा होईल। फॉर्म भरायचं आपण चालू ठेवायचंय। ज्यांनी ऑगस्टमध्ये पण फॉर्म भरलेत त्यांना जुलै ऑगस्टचे दोन्ही महिन्याचे 1500 रुपये डायरेक्ट डीबीटीनी त्यांच्या खात्यामध्ये 100% येतील। त्यांचे प्रांताध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब फारसं महत्व देत नाहीत आणि म्हणून त्यांच्याकडे फावला वेळ खूप आहे। मला माहित नाही त्यांनी ज्योतिषी म्हणजे अभ्यास सुरू केलाय का, पण
अशा प्रकारची कुठलीही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीमध्येच येणारी विधानसभेची निवडणूक आम्ही लढू। सुरक्षितता पण तेवढीच महत्त्वाची आहे, तर त्याच्यासाठी काही कॉल नंबर किंवा काही तुम्ही त्याची सेवा देणार आहात? आम्ही याबाबतची विनंती पक्षाला केलेली आहे की जसं पोलिसांची हेल्पलाईन आहे की आपण 100 नंबरवर करतो, ॲम्ब्युलन्ससाठी आहे, तसं एखादी दुर्घटना माझ्या माता भगिनीबरोबर होत असेल तर ती देखील प्रोव्हिजन याच्यामध्ये करावी, अशा प्रकारची विनंती सर्व जिल्हाध्यक्ष आणि महिला जिल्हाध्यक्षांनी पक्षाकडे आम्ही केली। काही निषेध व्यक्त करणार आहात का किंवा त्याच्या विरोधात आंदोलन? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची जी दुर्घटना मालवण येथील किल्ले राजकोट इथे झाली, याच्यासाठी जबाबदार असलेला तो शिल्पकार, कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, PWDचे संबंधित अधिकारी या सगळ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेची माफी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेबांनी मागितलेली आहे। कालच देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकी आपलं शीर्ष ठेवून माफी मागतो अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी देखील मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागतो अशा प्रकारची स्पष्ट भूमिका घेतलेली आहे। महायुतीचं सरकार दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पुन्हा एकदा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा त्याच जागी किल्ले राजकोट इथे व्हावा, हे महायुतीच्या सरकारचं मानस आहे। स्वतःच्या तत्वाची गद्दारी करणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं। त्यांना बोलायला काही सुचलेलं नाही असं देखील। आता काय आहे की मी त्यांना कायम डॉक्टर जितेंद्र आव्हाड, नकलाकार, कलाकार म्हणत असतो। म्हणजे मला तर खूप हसू आलं की ज्या वेळेला बदलापूर येथील त्या बालिकांवर जो दुर्दैवी अत्याचार झाला याचा निषेध करण्यासाठी गांधी उद्यानामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर ते बसले होते, ज्यांच्या स्वतःवर एक ऑडिओ क्लिप काही दिवसापूर्वी बाहेर आली आणि मनसेचे संदीप देशपांडे यांनी मागणी केली की झालेल्या संपूर्ण प्रकारावर SIT बसली पाहिजे। याबद्दल ते काही बोलत नाहीत। त्याबद्दल त्या भगिनीबद्दल कुठल्या शब्दांमध्ये त्यांनी शब्दप्रयोग केलेत हे ऐकायला देखील लाज वाटते। आणि ज्या मुंबऱ्यामध्ये नुकतीच काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद रिदा रशीद यांनी घेतली होती आणि त्यांच्यावर खोटा पॉस्को, खोटी पिटाची केस करण्यामध्ये जे 22 आरोपी कोर्टाने निर्देशित केलेले आहेत त्याच्यामध्ये 7व्या किंवा 8व्या नंबरवर जितेंद्र सतीश आव्हाड हे नाव आहे। त्यामुळे फार त्यांनी राष्ट्रवादीबद्दल बोलू नये। माझी तर ठाणे पोलीस आयुक्तांना मागणी आहे की कोर्टाचे निर्देश आहेत असं माझ्या वाचनामध्ये आलं, ऐकण्यामध्ये आलं, असे जर निर्देश असतील FIR करायचे तर पोलीस, ठाणे पोलीस गप्प का आहे? त्या 22 लोकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे साहेब का करत नाहीयेत? बरोबर आपण मांडीला मांडी लावून बसतात। त्यांचे नेते राहुल गांधी वारंवार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करतात। आपण राहुल गांधींना महाराष्ट्रात आल्यावर तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागायला लावणार का? हा माझा माननीय संजय राऊत यांना थेट सवाल आहे। भाजपला तर 3 जागा राष्ट्रवादी, 3 जागा शिवसेना आहे, तर यासाठी दावेदार कोण असणार आहेत आपल्याकडे? त्याबाबतचा योग्य निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड ज्या वेळेला बसेल, ज्याच्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवार साहेब असतात, राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब असतात, प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब असतात, ज्येष्ठ नेते माननीय छगन भुजबळ साहेब त्याच्यामध्ये आहेत, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील साहेब आहेत,
हसन मुश्रीफ साहेब आहेत, हे सर्व वरिष्ठ नेते बसून योग्य तो निर्णय त्याबाबतचा घेतील. प्रश्न विचारू नका, शेतकऱ्यांच्या बांधाप्रश्नी शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिले. मी खूप लहान कार्यकर्ता आहे, पण महायुतीतल्या सर्व मंत्र्यांनी नेत्यांनी जनतेशी वागताना अत्यंत संयमी, संवेदनशील, आपल्या कुठल्या वक्तव्याने, आपल्या कुठल्या शब्दांनी कोणाचं मन दुखवलं जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून जरी मी लहान कार्यकर्ता असलो तरी महायुतीतील सर्व नेते आणि सर्व मंत्र्यांना विनंती करील की असलं कुठलंही वक्तव्य करू नये की ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातील.